एक नियम सांगतो तुम्हाला ब्रह्मांडाचा, जे हवंय ना त्याचाच विचार करा, आयुष्यात जे नको आहे त्याचा कधीच विचार करायचा नाही. तुम्ही एक उदाहरण पहा, रस्त्यानं जाताना बोर्ड लागलेले असते तो जागोजाग, तुमचा प्रवास सुखकर हो. याचा अर्थ काय हो? प्रवास सुखकर हो, तुमचा प्रवास सुखकर हो, असे बोर्ड आहेत ना हायवेला लागलेले. याचा अर्थ काय? पॉझिटिव्हिटी आहे. करेक्ट करेक्ट. असंही लिहिता आलं असतं ना, तुमचा अपघात होऊ नये, तुमची गाडी पंक्चर होऊ नये, तुमच्या गाडीचा टायर फुटू नये. नाही, असं लिहिलं नाही. तुमचा प्रवास सुखकर हो, तुमचा प्रवास सुखकर हो या वाक्यातच पॉझिटिव्हिटी आहे. तुम्हाला अडचणी येऊ नयेत असाही त्याचा एक अर्थ आहे, पण अडचणी येऊ नयेत असं नाही लिहिलं. तुमचा प्रवास सुखकर हो. लक्षात आलं का? ज्या वाक्यात पॉझिटिव्हिटी आहे, ज्या वाक्यात सकारात्मक भावना आहे, तेच वाक्य तुमच्या तोंडाला आले पाहिजे. नकारात्मक वाक्य तुमच्या तोंडाला येऊ नये, नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात येऊ नये. या साध्या साध्या गोष्टीत हो, आणि जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. मी गरीब आहे, आमचं काय गरीबाचं, असला दलिंदर उच्चार कधीच करायचा नाही. हे उच्चारही कधी करायचा नाही आणि विचारही कधी करायचा नाही. एक लक्षात ठेवा, चुकीचा विचार आणि चुकीचा उच्चार माणसाला चुकीच्या दिशेने घेऊन जातो. कळलं का? चुकीचा उच्चार आणि चुकीचा विचार माणसाला चुकीच्याच दिशेने घेऊन जातो. सकारात्मक विचार आणि सकारात्मकच उच्चार माणसाला सकारात्मक जीवनाकडे घेऊन जातो. तुम्ही कुठं जात असता? तुमचा प्रवास कोणीकडे चाललाय? सकारात्मक बोलत असाल, सकारात्मक विचार करत असाल तर सकारात्मक दिशेनं तुम्ही ओढले जाता. मी माझं उदाहरण सांगू का? आमच्या नॉन ग्रँडला 2-3 शिक्षक, आम्ही नॉन ग्रँड, त्यातला एक शिक्षक काय म्हणायचा, एक शिक्षक पेपर टाकायचं काम करायचा. पेपर टाकायचा तो का? पेमेंट येईपर्यंत पेपर तर टाकतो ना, तो पेपर टाकायचा. त्याचवेळी माझ्या मनात काय विचार आला माहिती आहे का? आपल्याला पेमेंट नाही, आपण भाषणाचे क्लास सुरू करू ना. त्याच्या मनात विचार छोटा आला, घरात जाऊन पेपर टाकायचे. तो घरात जाऊन पेपर टाकले, पुढं काहीच केलं नाही. आणि माझ्या डोक्यात त्याचवेळी विचार आला, आपण लोकांना भाषणं शिकवायचे. माझा विचार मोठा होता, म्हणून मी आमदार, खासदार, झेडपी सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, शिक्षक, प्राध्यापक, वकील, PSI, API सगळ्या लोकांना भाषणं शिकवायला लागलो. माझा विचार मोठा होता, मी त्या मोठ्या विचाराकडे ओढल्या गेलो. त्याचा विचार छोटा होता, तो त्या विचाराकडे ओढल्या गेला. कदाचित माझ्या डोक्यात तात्पुरती गरज भागवण्यासाठी टपरी टाकावी असा विचार आला असता तर माझी टपरी दिसली असती. माझ्या डोक्यात जर त्यावेळी टपरी टाकावी असा विचार आला असता तर माझी टपरी दिसली असती. माझ्या डोक्यातला विचार मोठा होता, म्हणून मला मोठं काहीतरी निर्माण करता आलं. माझ्या डोक्यातला विचारच छोटा असता तर माझ्याकडनं काहीतरी छोटंच निर्माण झालं असतं. जेवढे विचार तुमचे मोठे आहेत तेवढे तुम्ही मोठे आहेत आणि तिकडं ओढल्या जाता. ब्रह्मांडामध्ये ती ताकद आहे, तुम्हाला हवं ते द्यायचं आहे त्याला, पण तुम्ही हवं ते मागितलं तर पाहिजे. मी मागितलं ब्रह्मांडाकडं, पुणे, मुंबई यामध्ये या 2-3 शहरात मेट्रो सिटीला माझं चांगलं नाव होऊ दे. आता तिथं माझं चांगलं नाव झालं, माउथ टू माउथ पब्लिसिटी पाहूनच लोक माझ्याकडे येतात की अमक्याला रिझल्ट भेटलाय, चला आपल्याला पण जायचं आहे. मी विचार मोठा केला, मोठे शहर आपले केले पाहिजे. माझ्या जीवनात ते घडलं जे विचारात होतं. विचारात जे असतं ते घडत असतं. मी मगाशी एक वाक्य बोललो, परत एकदा बोलतो. माणूस कोण असतो? माणसाचं अस्तित्व काय असतं बघा सुशांत भाऊ. माणसाचं अस्तित्व काय असतं? तो भूतकाळात जो त्याने विचार केलेला असतो, वर्तमान काळात माणूस तिथं असतो, आणि वर्तमान काळात जो विचार करत असतो भविष्यात माणूस तिथं असतो. म्हणजे असतो, फक्त एकच आहे, तो विचार रिपीट केला पाहिजे. कारण विचाराचं केलेलं रिपिटेशन हे विचाराला अंतर्मनात घेऊन जातं. माणसाला 2 मन आहेत, एक बहिर्मन, एक अंतर्मन. बहिर्मनामध्ये विचार येतात जातात, ते काही खरे ठरत नाही. मग विचार खरा कुठला ठरतो? बहिर्मनातला विचार ज्यावेळी अंतर्मनात जातो तो विचार खरा ठरतो, उगवतो, आणि तशा पद्धतीनं आयुष्यात घडतं. थोडक्यात समजावून सांगतो,
समजा गेटवरला एखादा वॉचमन असतो ना, वॉचमन काय काम करतो, कोणालाही मध्ये जाऊ देत नाही, मध्ये सोडत नाही. पण एखादा व्यक्ती जर रिपीट त्या वॉचमनकडे येत राहिला ना, तर वॉचमन काय करतो, जा बरं एकदाचा, सोडून देतो. तसं आपलं बहिर्मन वॉचमन आहे. त्याच्या मनात रिपीट जर विचार आले तरच त्या अंतर्मनाकडे सोडतं, नाही तर बहिर्मनाच्यातच बाजूनच विचार सोडून देतं. बहिर्मनापासूनच आलेला विचार तो सोडून देतं. पण जर रिपीट विचार आला तर ते कदरून अंतर्मनाकडे लावतं, जा एकदाचा मध्ये. आणि अंतर्मन काम काय करतं, जसं आपलं बहिर्मन वॉचमनसारखं काम करतं तसं अंतर्मन काय काम करतं, अंतर्मन जेमिनीसारखं काम करतं. जेमिनीत आपण जे टाकाल ते उगवतं. जेमिनीत आपण जे टाकू ना ते उगवतं आणि अनेक पटीनं देतं आपल्याला ते. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, एका दाण्याचे 1000 दाणे करून द्यायचं काम करतं. पण जे टाकाल ते, बाजरी तर बाजरी देणार, ज्वारी पेरली तर ज्वारी भेटणार, अधिक पटीत भेटणार. अंतर्मन आपलं तेच काम करत आहे. जे विचार टाकाल ना, मध्ये गेला ना, बहिर्मनातून रिपीट आलेला विचार जर मध्ये गेला ना एकदा अंतर्मनामध्ये, तो उगवतो, अनेक पटीनं तेच विचार येतात. आणि मग तो माणूस म्हणतो, यार माझ्या आयुष्यात मी कधी निगेटिव्ह विचार करतच नाही. का? अरे तुझ्या मनात पॉझिटिव्ह विचारच गेलेत अंतर्मनात आणि बहिर्मनानं त्या अंतर्मनाकडे लावलेत. विचार तर हजारो लोक डोक्यात येतात, तसं काय माणूस करत नाही. विचार आला आणि तेच केलं, हजारो विचार येतात, ते करत नाही. जो विचार रिपीट मनात येतो, आणि विचार, शब्द, उच्चार आणि कृती या 3 पायऱ्या मगाशी सांगितल्या, त्या जर केल्या तर माणसाच्या आयुष्यात तसं घडतं. मग मुद्दाम प्रॅक्टिकली तसं घडवायचं आहे. मोठं जे काम करताय ना तुम्ही, ते काम तुम्ही मिळवलंय असा विश्वास ठेवा, आत्मविश्वास राहू द्या. होईल का, जमल का असल्या नाही. येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. किती आत्मविश्वास आहे, किती कॉन्फिडन्स आहे बघा ना. आमच्याशिवाय कोणीच नाही, आम्हीच आहे. मी बोलणारच इतका आत्मविश्वास पाहिजे.